देखले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. असेल धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायीन गे माये. गजाननं भूतगणादिसेवितं कपीथ जम्बू फलचारु भक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्चरं. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवल हासं श्रीविठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथमन मन, 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 पांडुरंगा करू प्रथमन मन. हे तुझे चरण काठिया, तुझे चरण काठिया, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू. हे तुझे चरण काठिया, तुझे चरण काठिया, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण काठिया, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण काठिया, गंगा कृपा दाने कधीचा विस्तारू. बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी श्री सद्गुरु दास तुका, आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी. थोरा माते म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिये पाऊली. या कारणी मी सावली न संडीच तुझी, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाचे आधिष्टी. तू सकळ श्री विद्येंची सृष्टी, धात्रा होय जयाचे चोखटे मानसी. मी भुवनियासे क्षेत्र संन्यासी, तया निजले ते उपासी. वैराग्य गा आगा ब्रह्मया नावा, अभिप्रावो मी पांडवा. मी चिबोली जे आगवा, शब्द येई माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला गे विठाला. देखले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. असेल धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायीन गे माये. आपल्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी
भगवंताच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने या गोडसे परिवारातील अतिशय गोड असं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, आदरणीय पूजनीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध शहाजी अण्णा गोडसे यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या पुण्यस्मरणाची स्मृती साठवून या पुण्यस्मरणाची एक आठवण म्हणून, या पुण्यस्मरणाची एक साधना म्हणून, या पुण्यस्मरणाची एक उपासना म्हणून, साधना म्हणून, आराधना म्हणून, उपचार म्हणून जी एक पार्थिव पूजा आहे, त्या पार्थिव पूजेच्या निमित्ताने या परिवाराने, या परिवारातील सद्विचाराच्या अंतकरणातून निर्माण झालेला हा एक दिवसाचा हरिकीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल या परिवाराचं अभिनंदन केलं पाहिजे. जे हयात आहेत आणि तह्यात आहेत. काही माणसं आमंत्रण देतात पण आयोजक होत नाहीत. काही निमंत्रण देतात पण निमंत्रक होत नाहीत. पण कधी कधी गेलेल्या व्यक्तीचं पुण्य जर शिल्लक असेल, हयात असलेली, तह्यात असलेली जी काही त्यांची आत्मज असतात, त्याला वारसदार आपण म्हणतो, ते आत्मज जे असतात, त्या आत्मजाला, त्या आत्मस्थितीचा आनंद, त्या उपभोग घेण्यासाठी त्या व्यक्तीकडून आपल्या पुण्यामध्ये वाढ व्हावी आणि त्यांच्या गतीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी केलेलं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. विठाला विठाला एवढा देवशयनी आषाढी एकादशीचा यात्रा महोत्सव चालू आहे. या यात्रा महोत्सवाच्या या पवित्र पावन पर्व काळामध्ये शिष्टीमोल्याचीही थोडीशी अडचण असते, टाळकऱ्यांची अडचण असते, मृदंगाचार्यांची अडचण असते आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे महाराजांची. जे क्षेत्रामध्ये वास करत असतात ते महात्मे कधीच दिंडी काढत नसतात. जे अमावस्या पौर्णिमेला क्षेत्रामध्ये जात असतात त्यांना दिंड्याचा लई हगडा असतो. क्षेत्रातले महात्मे जे मोठमोठे होऊन गेले त्यांनी कधीच सोहळे काढले नाही. पडोनी राही उगत संताची पायी, परंतु राहवत नाही. कडणीले कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये पदोपदी दिसते. नेमकी सांगावं कोणी कोणाला हाच मोठा प्रश्न पडला. इथं वक्ते लई झालेत, इथं ऐकणारे कमी झालेत. वक्ते फक्त या नारदाच्या गादीवर आले का फक्त सत्वगुणात येतात. इथं आल्यानंतर सत्वगुणात येतात, नंतर वक्ते हे वक्तेच होतात. विठाला विठाला परंतु काय सांगावं, आता हा अधर्माचा मोठा डोंगर पेटलेला आहे आणि या पेटलेल्या डोंगरामध्ये आपल्यासारख्या परमार्थिक माणसाचं वाटीभर पाणी काय करणार आहे? ते काही करणार नाही. मी उत्तरोत्तर एक पाऊण तासानंतर तुम्हाला सांगेल काय करायचं.
त्यासाठी या ठिकाणी जे उपस्थित मंडळी आहेत, हा जो परिवार आहे त्यांच्या पत्नी आदरणीय सुनीताताई शहाजीदादा गोडसे, त्या मातोश्रीसाठी एकदा आपण टाळी वाजली पाहिजे. त्यानंतर मुलगा प्रदीपदादा गोडसे, विद्याधर गोडस्या, विशाल गोडसे, प्रियंका प्रदीप गोडसे सुनबाई आहेत आणि शीतलताई अजयदादा पवार मुलगी आहे. आणि या परिवारामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये आवर्जून उपस्थित राहणारे दादासाहेब थोरात हे अण्णाचे मेव्हणे होते. त्यानंतर माऊली काका थोरात हे सुद्धा मेव्हणे आहेत. म्हणूनच या कार्यक्रमाला शोभा आणणारे, ज्यांची सुंदर चाल झाली, ज्यांनी बिंबीच्या देठापासून गायन केलं, जे कीर्तनकार आहेत, असे तेजस महाराज गायकवाड, गायकरवाडी आपली, त्यांच्याही गायनासमोर दंडवत आहे. त्यांना साथ केलेले अतिशय शहाजी अण्णा, अण्णा महाराज, ते पण महाराज आहेत. आणि अतिशय सर्वप्रथम आमच्याही अगोदर उपस्थित राहिलेले अतिशय स्वज्वळ स्वभावाचे शहाजी बाप्पू गदादे, संपूर्ण थेरवडी भजनी मंडळ, गावकरी मंडळी, गावचे विद्यमान सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, पाणी सोडणारे, रेशन वाटणारे, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वाजवणारे आणि वेळोवेळी हे कीर्तन पुन्हा पुन्हा पाहावं यासाठी नाना महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे, असे साऊंडवर काही नाव नाही अजून, परंतु साबळे महाराज कृष्णा मंडप थेरवडी, त्यांचंही अभिनंदन आहे. सिस्टीम चांगली आहे, गळ्यात माळ आहे, पोटात काय काळ दिसत नाही, अजिबात नाही. अतिशय सुंदर सिस्टीम आहे. माळीवालेच लय येतं, अतिशय सुंदर सिस्टीम आहे. कधी कधी सिस्टीम एवढी मोठी असती पण सिस्टमॅटिकच नसते, पण ते लावणारा धोरणात आहे. अतिशय आनंद आहे. समोर आचार्याचाही स्वयंपाक चाललेला आहे. ह्या सर्वांचं वर्णन म्हणजे कार्यक्रमाची शोभा आहे. विठाला नंतर आपले विनेकरी बाबा माऊली महाराज गदादे, औदुंबर महाराज मागे पुढे उभेच आहेत. मागूनही खंजीर आणि पुढूनही खंजीर उभेच आहेत देवासारखे. मोठा ते सुद्धा कीर्तनकार आहेत. अतिशय सुंदर चांगले व्हिडिओ टाकीत असतात. फक्त आई बापाचे टाकू नका. विठाला विठाला ते का आता फॅशन होऊन बसली. आई बापाचे व्हिडिओ जो टाकीन त्याचे लोक संशयच घ्यायला लागलेत. जे आई बापाला सांभाळीत नाहीत तेच आई माझी म्हणतात. तर ते खूप चांगले. आई वडिलाविषयी मला तर असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा संतांच्या भूमीमध्ये आई माझी बाप माझा हे म्हणू नये. आणि या महाराष्ट्रामध्ये म्हणण्याची वेळ येते, बापाचं नाव घेतलं का तुकोबरायाचा अपमान होतो आणि आईचं नाव घेतलं का माऊलीचा अपमान होतो. विठाला विठाला हे आई माझी बाप माझा हे पाकिस्तानात म्हटलं पाहिजे, जम्मू काश्मीरला म्हटलं पाहिजे. त्यांना गरज आहे त्याची.
इथं बाप तीर्थ पंढरी म्हणणारे यांना काय बाप सांगावा, तर त्याची मला असं वाटतं आवश्यकता नाही. ही वारकऱ्यांची भूमी आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे अनेक दुसरे, मज नाही आता निमिलिया चित्ता पासून या, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. हा सगळा मेळ ज्यांनी घडून आणला, दिंडीमधून मला इथपर्यंत यावं लागलं. हा सगळा मेळ घडून आणलेले, सर्वांच्या सुपरिचित असणारे, आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या गडाचे कृपांकित रोहित महाराज, दत्त पीठ पठारवाडी. आज पठारवाडीलाच आपला पालखी सोहळा मुक्कामासाठी आहे. परंतु हा एक योगायोग आहे. फोन केल्यामुळे नाही का, नाही म्हणता नाही आलं. तसं आज मला आपलं एक नगरचं कोर्ट आहे, त्यांचा पण निरोप समारंभ आहे जामखेडला, धर्मद आयुक्तामध्ये होते. परंतु म्हटलं आता करावं काय, चला म्हटलं ही सेवा ईश्वराची आहे, त्यामुळे यावं लागलं. आज लग्नतिथी आहे मोठी, आज बरेचसे लग्न पण आहेत. परंतु चला, हा कर्जत तालुका मी 2000 सालापासून पाहतो. गोदड महाराजांच्या कृपेने हा पावन झालेला आहे. जेवढं प्रेम गोदड महाराजांवर आहे, तेवढंच प्रेम या तालुक्यामध्ये येणाऱ्या साधू संतांवर असतं. जवळपास या तालुक्यामध्ये 25 पेक्षा जास्त मूर्ती स्थापना मी केलेल्या आहेत. काल्याचे कीर्तन किती केले असतील याचा तपास नाही, पण मूर्ती स्थापना बऱ्याच केलेल्या आहेत. आणि म्हणून हा तालुका गोदड महाराजांच्याच रूपात आहे. गोदड महाराजांच्या रथयात्रेला स्वतः पंढरपूरचे मालक इथे येतात भेटायला. यावरून या तालुक्याची उंची कळून येते. विठाला विठाला हरी विठाला 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 विठाला. आजचं कीर्तन, आजचा अभंग जरा थोडासा आगळा वेगळा आहे. हा माऊलीचा अभंग आहे. दशक्रिया विधी म्हटलं का आपल्या अंतकरणापुढे एक अभंग येतो. असा एक अभंग आहे, तो अमरधामाच्या पाठच झालाय. याजसाठी केला होता, अमरधामाच्या पाठच झालाय. पण महाराज हा अभंग काय दशक्रिया विधीचा नाही. हा अभंग अद्वैत प्रकरणातला आहे. हा अभंग काल्याचा आहे. पण कुठं काला करावा लागतो, हा क्षेत्रामध्ये काला करावा लागतो. कधी क्षेत्रातला काला हा पितृपाठामध्ये असतो, पितृ अमावस्येला. त्यावेळेस पंढरपूर, आळंदी, पैठण, मातृगया, पितृगया या ठिकाणी हा अभंग घेतला जातो. हा पितृपाठामध्ये जर एखादा साधू गेला तर त्याच्या 14व्या निमित्त, 16व्या निमित्त, 16शी निमित्त हा अभंग घेत जावा. आता पण आपल्याकडे अलीकडे सगळेच काय वेदाच्या आश्रयाला आलेले नाहीत, सगळेच पंडित नाहीत. पंडिताचा आव आणणारे जास्त आहेत पंडिताचा. परंतु हा अभंग आपल्याकडे घेतला जातो प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तशी भावना निर्माण व्हावी म्हणून. पण तो अभंग त्याचा नाही आहे. तसा आजचा जर विचार केला, दशक्रिया विधी म्हटलं का आपल्या समोर येते श्रद्धांजली. बरं का, लक्षात ठेवा. दशक्रिया विधी आला का आपल्या समोर येते श्रद्धांजली, आणि वर्ष श्राद्ध आलं का आपल्या समोर येते आदरांजली. काय लक्षात ठेवा, हे त्रुटक त्रुटक माहीत पाहिजे. दशक्रिया विधी म्हटलं का श्रद्धांजली, आणि वर्ष श्राद्ध म्हटलं विठाला विठाला. महाराज हा दशक्रिया विधी नाही आणि वर्ष श्राद्ध नाही. इथं श्रद्धांजलीचाही विचार होत नाही, इथं आदरांजलीचाही विचार होत नाही. इथं विचार होतो पुण्यस्मरणाचा. विठाला विठाला. पुण्य 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 म्हणजे तरी काय बरं? पुण्याची एक व्याख्या आलेली आहे शास्त्रामध्ये. यस्मिन यथा तस्मिन तथा.
भगवंताने आपल्याला जो देह दान केलेला आहे, भगवंताने जे जे दान केलेलं आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, ज्याच्यासाठी दान केले त्याला सुद्धा त्याच्या मोबदल्यामध्ये काही दान करणं. यस्मिन यथा, ज्याने दान केलंय त्याला सुद्धा तसंच दान करणं. तस्मिन तथा. त्यासाठी काही साधना करावी लागते. महाराज, जगामध्ये साधक अनेक आहेत, साधनं मात्र मोजके आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती. लोक अनेक आहेत, भक्त अनेक आहेत, पण अनेकाकडून भक्ती मात्र सारखी घडत नाही. काही श्रवणाचे अधिकारी, काही अर्चन भक्तीचे अधिकारी, काही वंदन भक्तीचे अधिकारी, काही आत्मनिवेदन भक्तीचे अधिकारी. पण महाराज, भक्ती करत असताना प्रत्येकालाची इच्छा आहे की मला भगवंताचा अनुभव आला पाहिजे. भक्ती कशासाठी आहे? भगवंताचा अनुभव आला पाहिजे. काहीतरी चेतना निर्माण झाली पाहिजे, काहीतरी संवेदना निर्माण झाली पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती कष्ट करतो. कशासाठी? फल मला प्राप्त व्हावं. प्रत्येक व्यक्ती विद्यार्जन करतो 1 नंबर येण्यासाठी. 1 नंबर येण्यासाठी वर्गामध्ये 100 विद्यार्थी शिक्षण घेत असतात, पण 1 नंबर 100पैकी एकाचाच येतो. मनुष्यानाम सहस्रेषु. एखाद्यालाच ते शक्य आहे, अनेकाला ते शक्य नाही. पण अनेकासाठी जो आहे तो एक आहे, आणि एकासाठी जो आहे तोही एकच आहे. कोण एक आहे? आत्मा एक आहे आणि ईश्वरही एकच आहे. पण या इंद्रियाच्या उपाधीमुळे, वासनेच्या उपाधीमुळे हा जीव जन्माला येऊन सुद्धा फसून गेला. विठाला विठाला. या मृत्यूलोकामध्ये काय आपणच जन्माला आलोत का? या मृत्यूलोकामध्ये जेव्हा आपण नव्हतो तेव्हा ही जग असंच होतं. आपण आहोत तरी हे जग असंच आहे, आणि आपण जेव्हा नसू तेव्हा हे जग असंच असेल, पण यापेक्षा कमी जास्त झालेलं काहीतरी असेल. जेव्हा आपण नव्हतो तेव्हा जग होतं, माया होती, ब्रह्म होतं, पण उपाधी मात्र कमी होती. लक्षात ठेवा बरं का. जग होतं, ब्रह्म होतं, माया होती, पण उपाधीला मर्यादा होती. कोणत्या उपाधीला मर्यादा होती? संसारिकाच्या संसाराला मर्यादा होती. प्रापंचिकाच्या प्रपंचाला उपाधीची मर्यादा होती, आणि परमार्थिकाच्या परमार्थाला काय होती? मर्यादा होती. कशी मर्यादा होती? परमार्थिकाच्या परमार्थिकाला महाराज माईकच नव्हता. सळधोपट कीर्तन राहायचं, बिगर माईकचं कीर्तन. लाईट नव्हती, टेंबे धरायचे, असं कीर्तन राहायचं. कोणालाच पाकिट नव्हतं, फक्त बुक्का राहायचा. किती आराडा, फक्त बुक्का. आता जर नाही फक्त बुक्का लावला तर पुन्हा बुक्क्याकडे येणारच नाही माणूस. काय ते गाव आहे, पक्का बुक्का लावला मला. त्याचा अर्थ काय झाला? म्हणजे बुक्क्याची सुद्धा अवहेलना होते, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून जीवनामध्ये जुनं ते सोनं, जुनं ते सोनं या शब्दाचा अर्थ असा आहे, गर्भित अर्थ आहे उपाधी विरहित. जुनं ते सोनं म्हणजे उपाधी विरहित, उपाधीपासून वेगळा. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. विठाला विठाला. काहीच संसार नाही तुम्हा, काहीच संसार नाही तुम्हा, काहीच संसार नाही तुम्हा, काहीच संसार नाही तुम्हा. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार नाही
तुम्ही हे जे पद आहे हे कधी लागतं? उपाधी वेगळे तुम्ही, एक अभंग आहे, कृपाळू सज्जन तुम्ही 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 कृपाळू आहात, पण महाराज तुम्ही हे जे पद आहे हे जवळचंही सर्वनाम नाही आणि दूरचंही सर्वनाम नाही. दर्शक काय पद आहे यामध्ये? दर्शक यामध्ये एक नामनिर्देश केलेला आहे. पण कोणाचा नामनिर्देश केलेला आहे? एक विशेषण देऊन नामनिर्देश केलेला आहे. कोणाचा? जे श्रेष्ठ आहेत आणि ज्येष्ठ आहेत. श्रेष्ठांचा ज्येष्ठांचा श्रेष्ठाचार ज्या पदाने सिद्ध होतो त्याला आदर पद असं म्हणतात. विठाला 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 आदरार्थी पद आहे. आणि या आदरार्थी पदाने तुकोबरायांनी 4 संतांची सिद्धी केली. उपाधी वेगळे तुम्ही, तुम्ही निर्विकार आहात उपाधीपासून, पण कोण? ज्ञानेश भगवान विष्णू तुम्ही, निवृत्तीर भगवान हरहा तुम्ही, सोपानो भगवान ब्रह्मा तुम्ही, मुक्ताख्या ब्रह्मचित कला तुम्ही. विठाला विठाला तुम्ही उपाधीपासून वेगळे आहात. या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही कामापासून क्रोधापासून तर दूर आहातच, पण तुम्ही उपाधीपासून दूर आहात. महाराज याचं चिंतन असं होईल बरं का. उपाधी उपाधी जर म्हटलं तर 2 पदाला कलंक लागेल. उपाधी उपाधी म्हटलं तर 2 पदाला कलंक लागतोय, असंही चिंतन होतंय. पुन्हा उपाधी म्हटलं का उपास्याचा दोष राहतो, उपास्याचा दोष राहतो, उपासनेचाही दोष लागतो. दोष राहणं आणि दोष लागणं, आणि यामध्ये जो जोडलेला आहे उपास्याच्या नंतर आणि उपासनेच्या अगोदर. लक्षात घ्या बरं का. तुम्ही जरा थोडे कीर्तन करायत म्हणून चाललंय, यांच्यासाठी नाही. उपास्याच्या नंतर म्हणजे भगवंताच्या नंतर आणि उपासकाच्या अगोदर मधला जो वर्ग आहे तो उपासक आहे, तो भक्त आहे आणि तो साधक आहे. आता साधक कोणाला म्हणायचं? जो सावध आहे तो साधक. काय? जो सावध आहे तो साधक. तसा उपासक कोण? जो उपाधीपासून दूर आहे, ज्याच्या उपासनेला उपाधीचा स्पर्श नाही, तो उपासक. पण इथं जर सांगितलंय तुम्ही निर्विकार, आता निर्विकार जर म्हटलं तर ते दिसतच नाही. दिसतंय काय? सगुण. निर्गुण दिसतंय का? जे दिसत नाही त्याचा बोध होतो कसा? विठाला 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 विठाला. जे दिसत नाही त्याचा बोध, जे दिसतंय त्याचा बोध होतो, जे दिसत नाही त्याचा बोध होत नाही. पण असा विषय या जगामध्ये आलेला आहे, मला फारसं माहीत नाही, पण या जगामध्ये असं म्हणतात काही पायाळू माणसं आहेत. पायाळू माणसं, जे पायाळू असतात त्यांच्या पायाखाली काय असतं? चप्पल. जे पायाळू असतात त्यांना काय कळतं? पाणी कळत. हा, बरोबर आहे ना. जे पायाळू असतात त्यांना पाणी कळतं. हे पटतंय ना तुम्हाला? पटलंय. जसे पायाळूला पाणी कळतं तसंच या जगामध्ये काही आणखीन पुढचा पायाळू वर्ग एक. जसं 1ली ते 4थी पर्यंत शिकवणारे शिक्षक, आणि 5वी ते 8वी पर्यंत शिकवणारे शिक्षक, आणि 8वी ते 10वी पर्यंत शिकवणारे शिक्षक, आणि 10वी पासून म्हणजे 11वी ते 12वीला शिकवणारे शिक्षक, आणि डायरेक्ट 13वी पासून MA पर्यंत शिकवणारे प्रोफेसर. कोण? प्रोफेसर. आता याच्या पुढे मला असं वाटतं काही राहिलंच नाही. प्रोफेसरच्या पुढे काही काढूच नका तुम्ही. जरी कोणी असलं तर ते अतिशहाणे म्हणा त्यांना.
हा विषय शहाण्यांचा चाललाय. अति शहाण्याचा विषय गल्लीत असतो. विठाला 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 कारण अति शहाणे नेहमी दिल्लीत असतात म्हणून त्यांचा विषय गल्लीत असतो आणि शहाण्याचा विषय नेहमी धर्म मंडपामध्ये असतो. विठाला 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 मग विचार जर आपण त्या गोष्टीचा केला तर 4 गोष्टी आपल्याला त्याच्या अनुक्रमित दिसून येतील. काय विषय चालला होता आपला? पायाळूच्या पायाळू. हा पायाळूच्या गुन्हे. जसे पायाळू आहेत तशी या जगामध्ये पुढचा एक वर्ग आहे. त्यांना या विश्वातलं कुबेराची कृपा झालेली आहे. काहींवर ज्यांच्यावर कुबेराची कृपा झाली त्यांना या जगातलं काय दिसतं? धन. काहीला धन दिसतं. मग मला सांगा, पायाळू आहे म्हणून त्याच्या पायाखाली पाणी आहे, त्याला त्याचं ज्ञान आहे. मग काहींना धन दिसतं, इथं धन आहे. मग मला सांगा, हे 2 वर्ग आहेत, पण यामध्ये 3रा वर्ग असा आहे का तो पायाळू नाही, त्याला धनही कळत नाही, पण त्याला ईश्वर प्राप्त झालेला आहे. ज्याला ईश्वर प्राप्त झालेला आहे, ज्याला त्याचा स्पर्श होतो. 3 प्रकारचा स्पर्श सांगितलेला आहे. कायिक स्पर्श, वाचिक स्पर्श आणि मानसिक स्पर्श. कायिक स्पर्शामध्ये काय काय येतं? कायिक स्पर्शामध्ये नित्यपूजा आहे, नैमित्तिक पूजा आहे, काम्य पूजा आहे आणि प्रायश्चित आहे. पण हे प्रायश्चित कधी? नित्य, नैमित्तिक आणि काम्य ह्या जे क्रम आहे हा क्रम दैनिक आहे. पण प्रत्येक दिवशी अमावस्या नाही, प्रत्येक दिवशी पौर्णिमा नाही. आणि घरामध्ये जातक कर्माचं सूतक प्रत्येक महिन्याला आहे. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. म्हणून या साधनेसाठी, सावध राहण्यासाठी प्रायश्चित कर्म आहे. हे काही कर्मामध्ये मोडतं. वाचिक कर्मामध्ये काय काय मोडतं? वाचिक कर्मामध्ये जेवढी या वाचेनं साधना होते, आणखीन वाचेचे 4 प्रकार, वाचिक साधनेचे 4 प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. महाराज, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी आम्हाला फक्त बोलायचं माहित आहे. आम्हाला बोलायचं माहित आहे. आम्ही बोललो पाहिजेत आणि समोरच्याने ऐकलं पाहिजे, एवढंच आम्हाला माहित आहे. आमची नेहमी इच्छा आहे आम्ही बोलत राहावं आणि समोरच्याने ऐकत राहावं, एवढंच आम्हाला माहिती आहे. ज्ञानोबा म्हणतात, ती साधना मी तुम्हाला सांगितली नाही. अजपाजपणे उलट प्राणाचा तेथे ही मनाचा निर्धारू असे. ही साधना वाचेसाठी सांगितलेली आहे, याला वाचिक कृपा म्हणतात. आणि मानसिक साधना सांगितलेली आहे, मानसिक साधनेसाठी मानसपूजा सांगितलेली आहे. आता ही मानसपूजा सर्वांनाच येईल असं नाही, परंतु वर्षातून 2दा-3दा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये केली जाते. मानसिक पूजा कार्तिक महिन्यामध्ये केली जाते, कार्तिक स्नानामध्ये. आणि महाशिवरात्रीला ही मानसपूजा केली जाते. नंतर मग आपापल्या पद्धतीचा तो विषय आहे, पण एवढ्या वेळेस ही मानसपूजा केली जाते. मग महाराज, या जगामध्ये जी जी ही साधना करतात त्यांच्या जीवनामध्ये पुण्य होतं. पण सगळ्यामध्ये पुण्याचा सागर जर कोण असेल तर ते ज्ञानोबा आहेत. पुण्याचा सागर. महाराज, ज्ञानोबा आजपर्यंत तुम्ही ज्ञानाचा सागर ऐकला बरं का? ज्ञानाचा सागर म्हणून तुम्ही ऐकलेले आहेत, पण ज्ञानोबा पुण्याचा सागर आहेत हे सांगण्यासाठी मी आज आलेलो आहे. विठाला 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 ज्ञानोबा ज्ञानाचा सागर तुम्ही आजपर्यंत ऐकलेला आहे 40 वर्ष, पण ज्ञानोबा पुण्याचा सागर आहे. हे कसं? महाराज, या जगामध्ये
अनेक संत जन्माला आले, अवताराला आले. जीवाचा जन्म संतांचा अवतार कार्य आहे. योग भ्रष्ट आहेत येथे उपकारासाठी. अवतार आहे संतांचा, भगवंताचाही अवतार आहे आणि संताचाही अवतार आहे. पण जे कार्य जन्माला आल्यानंतर देवाला करता येत नाही ते कार्य देवाला संतांकडून करून घ्यावं लागतं. म्हणून संतांना सुद्धा अवतार म्हणावंच लागतं. विठाला विठाला येथे उपकारासाठी अवतार तुम्हा आम्हासाठी अवतार. विठाला विठाला अनेक संत या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्याला आले. पण ज्ञानोबराचं अवतार कार्य काही आगळं वेगळंच. ज्ञानोबरांचे पुण्याचे सागर आहेत. गुरुपरंपरा जर ज्ञानोबरांची पाहिली तर ज्ञानोबराच्या गुरुपरंपरेचा आपण जर विचार केला तर तारी येले येणे श्री सद्गुरु नायिके लोभाचे आसे लावूनी कौतुके या भवसागरू झालासे तारू परतोनी पाहे तव कैचा मायापुरू वचनाचे निधाय संशय छेदिले अनेकत्व मोडोनी एकत्व जोडिले. असं हे ज्ञानोबराची गुरुपरंपरा आहे. एका जनाधनी घेतला कडिये संचला प्रपंच लाविला थडिये या भवसागरू झालासे तारू परतोनी पाहे तव कैचा मायापुरू. ही आपण जर गुरुपरंपरा पाहिली तर ज्ञानोबराची गुरुपरंपरा आहे. पण ज्ञानोबरांना उपदेश करणारी काही गुरुपरंपरा आहे. लक्षात ठेवा बरं. ज्ञानोबराची गुरुपरंपरा निवृत्तीनाथांसाठी आहे. पण ज्ञानोबराला उपदेश करणारी काही एक गुरुपरंपरा आहे तिला ताटीचे अभंग म्हणतात. ज्ञानोबरांना उपदेश केला त्यासाठी 12 अभंग मुक्ताईने केले. मिथ्या कल्पना ताटी उघडा. पण ज्ञानोबरांनी गुरुपरंपरा केली ती निवृत्तीनाथांसाठी. पण ज्ञानोबरांना समजूत घालण्यासाठी जी परंपरा आहे ती मुक्ताईची आहे. विठाला विठाला जसे पूर्वीची परंपरा होऊन गेली. भगवद्गीतेचा 3रा अध्याय पहा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आपल्या अभंगाकडे येता येईल. भगवद्गीतेचा 3रा अध्याय पहा. पहिला श्लोक पहा. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुनम. हे जे हरिकीर्तन चाललेलं आहे ही हरिकीर्तनाची प्रासादिक परंपरा मनु इक्ष्वाकू तिथपासून ही परंपरा आलेली आहे. महाराज तिथपासून परंपरा आली. पण ही नवनाथ ग्रंथामध्ये या परंपरेला काय म्हणायचं. आदिनारायणानंतर नवनारायण, नवनारायणानंतर नवनाथ. आणि वारकरी संप्रदायाची जी प्रसिद्धी आहे ती नवनाथापासून झालेली आहे. नवनाथामध्ये आदिनाथ भगवान शंकर अनादि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा तो संसारा झाला जी आमुते. ही परंपरा इथपर्यंत आली. आदिनाथ म्हणजे आदिनाथ भगवान शंकर वृद्धेश्वर. इथपासून मग भगवान शंकराने विचार केला एवढं हे दैदिप्यमान आहे नाही का. 12 प्रकारचं हे शिवाचं ज्ञान. किती प्रकारचं. 12 प्रकारचं शिवाचं ज्ञान. 9 प्रकारचं शक्तीचं ज्ञान. हे कसं द्यायचं, कोणाला द्यायचं. त्या काळामध्ये भगवान आदिनाथासमोर आदिनाथही होते, नवनाथही होते, आदिनारायण होते, नवनारायण होते. पण सगळे सिद्ध होते. असे 84 होते. अशा 84 मधून स्वतः आदिनाथ भगवंताने 9 लोकांची निवड केली. त्यामध्ये सर्वप्रथम निवड केली ती म्हणजे माया मच्छिंद्र. मत्स्येंद्रनाथांची निवड केली आणि मत्स्येंद्रनाथांना ब्रह्म आणि माया तिचं दान केलं. आदिनाथ उमा, आदिनाथ आणि उमा. आदिनाथ म्हणजे शिव
आणि उमा म्हणजे पार्वती. आदिनाथ उमा मिळून जे चैतन्य निर्माण झालं ते निर्गुण आणि सगुण म्हणजे चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान. पुढे मत्स्येंद्रनाथांनी हे दिव्य ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी सुद्धा ते दिव्य आणि दैदिप्यमान ज्ञान ते गहिनीनाथांना दिलं, करभंजननाथ. आणि गहिनीनाथांनी ते दैदिप्यमान ज्ञान देवा सारथो जविले, ज्ञानदेवा सारथो जविले, ज्ञानदेवा सारथो जविले, ज्ञानदेवा सारथो जविले, गहिनी प्रसाद गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. देवाकडून जर आला तर तो प्रसाद. देव प्रसाद देऊ शकतात आणि देव मान्य संत महाप्रसाद देत असतात. विठाला विठाला. काही माणसं प्रसादाच्या पंक्तीला बसतात आणि काहींना महाप्रसादाची पंगत आहे. जीवनामध्ये महाप्रसाद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर संतांच्या कृपांकित व्हा. संतांच्या धाकात राहायचं शिका. गोदड महाराजांच्या धाकात राहायचं शिका. लाखो कामे सोडून रथाचं नियोजन करण्यासाठी लवकर या. उद्या रथ यात्रा आहे. लाखो कामे सोडून द्या. संतांच्या धाकात राहणं आहे. विठाला 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 विठाला. ज्या भक्ताला धाकात राहता आलं आणि जी भक्ती धाकामध्ये आहे तिलाच मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. मुक्तही व्हावं, भक्ताने भक्ती करीत मुक्त व्हावं आणि बुद्धीने सुद्धा भक्ती करीत मुक्त व्हावं. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच पंडू सुता. गाय कधीच गाईला पेत नसते. शेळी कधी शेळीला पित नसते. पण कधी कधी अनुष्ठानाचं अधिष्ठान आणि अधिष्ठानाचं अनुष्ठान ही साधना सुद्धा परमार्थिक सत्तेची अवस्था आहे. विठाला ज्ञान गिळवणी गावा गोविंद गाव. ज्ञान गिळवणी गावा गोविंद गाव. पण कधी हे कधी होऊ शकतं? टाळोटाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळवणी गावा गोविंद. ही त्याची अवस्था आहे. आणि अशी अवस्था ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्यांच्यासाठीच पुन्हा पुन्हा हे पुण्यस्मरण. विठाला 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 विठाला. ज्यांच्या जीवनामध्ये व्यवस्था आहे, ज्यांच्या जीवनामध्ये व्यवस्था आहे, व्यवस्थेचीच व्यवस्था नाही बरं का. काय नाही, व्यवस्थेचीच व्यवस्था नाही. जिथं श्रीमंती आहे ना, किती श्रीमंती आहे हे सांगण्यासाठी सुद्धा माणसं नाहीत. काय सांगायचं, सांगण्यासाठी माणसं नाहीत. पण कधी कधी व्यवस्था सुद्धा अवस्था होत असते. व्यवस्था सुद्धा अवस्था होत असते. उदाहरणार्थ टाटा परिवार व्यवस्था आहे का काय? पण व्यवस्था सुद्धा अवस्था आहे. टाटा परिवार, अंबानी परिवार. आता झालेला जो कुंभमेळा आपण पाहिला, 30,000 आचारी होते स्वयंपाक बनायला.
30,000 आचारी आणि 3 लाख लोक वाढायला होते. येणाऱ्याने यायचं आणि जेवून जायचं. किती प्रकारचं जेवूस तर वाढीतच होते. जेवूस तर वाढीत होते वेगळा प्रकार. अशा प्रकार असतील किती 56 प्रकारचं भोजन. माऊलीने 56 भाषेचा केला केला शे गौरव. पण इथं 56 प्रकारचे भोग होते भोजनासाठी. काय श्रीमंती आहे महाराज. ही व्यवस्था देव मान्य आहे आणि अवस्था ईश्वर मान्य आहे म्हणून ते जगासाठी आहे. विठाला 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 तशी ही नवनाथाची परंपरा गैनीनाथांपर्यंत आली. प्रसाद परंपरा. पण प्रसाद गैनीनाथांपर्यंत आला पण संपूर्ण जगाला महाप्रसाद देणारे एकच संत ज्ञानोबा आहे. विठाला 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 जीवनामध्ये नाश्ता जे देतात ते देव आहेत आणि जे नेहरी करून पाठवतात पाठीवर थाप टाकून घे घे ते ज्ञानोबा आहेत. ते ज्ञानोबा आहेत. आणि सांगू का अरे कधी कधी पाहुणा आला जे असेल ते खाऊन जावं लागतं. पाहुणा जर आला तर जे असेल ते खाऊन जावं लागतं. पण जावई जर घरी आला तर विचारलं जातं काय बनायचंय. पुरे म्हणाल तो वरी काय बनायचं बेत काय करायचं आहे. तसं महाराज ज्ञानोबा रूपी ही आई त्या लेकराला विचारते आता याला स्तनपान करायचंय. 17वीचे स्तन घेस अनु हाताचा हल्ल रुगासी आणि समाधी बोजे बुजवसी बुझाऊ. कितव्या प्रकारचं स्तन आहे ते 17वीचे स्तन घेसी. अनु हाताचा अनु हात वाजती टाळ अनु क्षीर गीत रसाळ. पुढं अनुभव तन्मय सकळ. पुढं पुढं पाहू आता पुढं मीच आहे. विठाला विठाला ही जी अवस्था आहे ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. संसारामध्ये सुद्धा ही अवस्था प्राप्त व्हावी. प्रपंचामध्ये ही अवस्था प्राप्त व्हावी आणि परमार्थामध्ये अवस्था प्राप्त व्हावी. परमार्थामध्ये ही अवस्था चौथीचे ठाई काहीच करणे नाही. ही 4ही प्रकारची स्थिती निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांना सोपानदेवांना मुक्ताबाईला प्राप्त झाली. पण प्राप्त झाल्यानंतर स्वतः विचारलं महाराज एवढी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली हो ज्ञानोबराय असा हे काय तुम्ही साधना केली. ज्ञानोबरायला विचारलं. ज्ञानोबराय सांगा ना एवढी ही अवस्था भव्य अवस्था दिव्य अवस्था दैदिप्यमान अवस्था आपल्याला प्राप्त झाली याचं कारण काय. माऊलीने सांगितलं मी प्रसाद नाही दिला मी महाप्रसाद देण्यासाठी आलेलो आहे. आदिनाथापासून निवृत्तीनाथांपर्यंत प्रसाद आला. भगवान शंकरापासून निवृत्तीनाथांपर्यंत प्रसाद आला. पण या प्रसादाचं रूपांतर महाप्रसादामध्ये करणारे पहिले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पहिले संत आहेत. महाप्रसादाची निर्मिती करणारे एकच टाळी झाली चंद्रभागे महाप्रसादाची निर्मिती करणारे पहिले संत ज्ञानोबा आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे जेव्हा ज्ञानोबाने या जगाकडे पाहिलं जशी आई लेकराकडे पाहते तशी भक्ती सुद्धा सावध असणाऱ्या भक्ताची भक्ती नेहमी भगवंताकडे पाहत असते. डोळ्याने नाही दृष्टीने. आज ही दृष्टीने म्या पाहिला. डोळ्याने जग दिसतं आणि दृष्टीने जगाचा मालक दिसतो. आणि जगाचा मालक जेव्हा ज्ञानोबांनी पाहिला तो त्यांना सिद्ध अवस्थेमध्ये दिसला. त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. जगाचा सिद्ध ईश्वेश्वर ज्ञानोबांनी दृष्टीने पाहिला. आणि पाहिल्यानंतर ज्ञानोबाच्या मनामध्ये विचार आला की वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी हरी हरिण म्हणतात या थोर झाली हानी. देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे बहुत सुकृती नरदेह लादला भक्तिवीन गेला अधोगती. हे डोळ्याने ज्ञानोबांनी पाहिलं आणि ज्ञानोबा म्हणले आता मी थांबणार नाही. आता काय करणार. आता मी थांबणार नाही. समोर संपूर्ण गुरु परंपरा बसलेली आहे. आदिनाथ भगवान शंकर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ
चरपटीनाथ सर्व नाथ बसलेले आहेत, पण ज्ञानोबराय माऊली झाले. माऊली झाले आणि सर्वांसमोर दंडवत घेतला. सर्वांनी विचारलं काय कारण आमच्या समोर दंडवत घेण्याचं? नाही. बाप रखुमा देवी वरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. सगुण आणि निर्गुण जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. जो सगुण विठ्ठल आहे तो मी आहे, आणि जो निर्गुण विठ्ठल आहे तो पंढरपूरला आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. सगुण विठ्ठल ज्ञानोबराया आणि निर्गुण विठ्ठल पांडुरंग विटेवर आहे. नाही घडविला नाही बैसविला. तो निर्गुण आहे, आणि जो निर्गुण आहे निर्गुणी पावले. सगुनी भजत निर्गुण पावत, पण कोणाचा बोध घेतल्यानंतर? सगुणाचा. सगुणाची जर साधना केली तर निर्गुण पावत, तसं निर्गुण पावत नाही. जमिनीची मशागत केली तर पीक चांगलं येणार. विठाला 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 विठाला. संपूर्ण जगासमोर ज्ञानोबराय आपल्या गुरु समोर कर जोडून उभे राहिले आणि सांगितलं, गुरु महाराज, आजपर्यंत तुमच्या आज्ञेची मी आज्ञा उल्लंघन केली नाही, पण या जगासाठी मी तुमची आज्ञा काय करतोय? उल्लंघन करतोय. काय झालं ज्ञानदादा? एक गुरु एक शिष्य परंपरा आलेली आहे, पण एक गुरु एक शिष्य परंपरा जगाच्या सुखाला, सर्व सुखाला, आनंदाला, समाधानाला कारण नाही. म्हणून तुम्ही जे मला ज्ञान दिलेलं आहे निवृत्तीनाथ महाराज, ते मी ज्ञान पुढे चालून जसं निवृत्तीने ज्ञानोबरायांना दिलं तसं ज्ञानोबरा एकाला देणार नाही. एकाच ज्ञान अनेकासाठी आहे. आणि ज्ञानोबरायांनी ती झाकलेली मूठ काय केली? उघडी केली. उघडी केल्यानंतर लोपले ज्ञान जगी. हित नेनती कोणी अवतार नाव ठेविले ज्ञानी. आणि स्वतः ज्ञानोबरायांनी ती मूठ उघडी केली. आणि उघडी केल्यानंतर सांगितलं, हो हे ज्ञान पूर्वी फक्त ब्राह्मणाकडे होतं. हे ज्ञान फक्त ब्राह्मणाकडे होतं. हे ज्ञान ब्राह्मणाकडे नव्हतं. हे ज्ञान ब्राह्मणाच्या वेदामध्ये होतं. अहो आपल्याला ब्राह्मण माहित आहे, त्या ब्राह्मणाच्या घरी हे वेद आहेत म्हणून आपण त्याला देव म्हणत होतो, कारण वेद हे देव आहेत, वेद हे ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आहेत. आपण त्यांचं दर्शन करत होतो. परंतु आपल्याला आपल्या ज्ञानोबरायांनी आपली जी आई आहे माऊली, त्याने प्रत्येक व्यक्तीला ब्राह्मण बनवलं नाही, ब्रह्म बनवलं. काहींना माऊलीने ब्रह्म बनवलं, काहींना ब्रह्मज्ञानी बनवलं, आणि काहींना ब्रह्ममूर्ती बनवलं. काहींना ब्रह्म, काहीला ब्रह्मज्ञानी, आणि काहीला ब्रह्ममूर्ती. या तीनही साधना फक्त माऊलीनेच आपल्या जीवनामध्ये बनवल्या. आणि ज्या क्षणाला माऊलींनी नवनाथांचं हे ज्ञान उघडं केलं, त्याच दिवशी संपूर्ण जगाने माऊलीला तळ हातावर घेतलं. आणि तळ हातावर घेतलं म्हणून माऊली हे पद पुण्याचा सागर झाला. अभंगाचं पहिलं चरण. देखिले तुमचे चरण देखिले तुमचे देखिले तुमचे देखिले तुमचे
प्राण आपुला गे माये कसयाचा जीव प्राण आपुला गे माये अजून देणी बारी आपुलू माहेरी अजून देणी बारी आपुलू माहेरी पहिल्या चरणामध्ये त्याचा उत्पोतघात स्वतः माऊलींनी केलेला आहे. कशामुळे हे शक्य झालं? जगाचा उद्धार फक्त गुरु कृपेने. निवृत्तीने तत्वता सांगितले. 4 प्रकारचं तत्व श्री गुरु देत असतात. प्रज्ञानम ब्रह्म, तेव्हाच अयम आत्मा ब्रह्म. जेव्हा तत्वमसी तेव्हाच अहम ब्रह्मास्मी. आणि या 4ही पदाची प्राप्ती केली आणि एकदा प्राप्ताचीच प्राप्ती झाली का मग चौथी याची ठाई. काहीच करणे नाही, काहीच करायचं नाही. म्हणजे काहीच करणं राहिलं नाही का? नाही नाही राहिलं. काय राहिलं करण्याचं? फावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसोनी काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. काम नाही म्हणजे काही उरलंच नाही का? हा उरलंय ना. काय काय उरलंय? त्याची साधना उरलेली आहे. हा कधी कधी खळं झाल्यानंतर काय राहत असतं पाठीमागे? मात्र. बरं का, खळ्यामध्ये मात्र राहत असतं. पण खळं झालं याची ओळख कशी? जुनी बरं का, जुनी माणसं आहेत. खळं झालं हे कशाहून? खळं झालं हे कशाहून ओळखायचं? जुने माणसं आहेत बरं का. हा मी सुद्धा खटल्याच्या घरातूनच आलेलो आहे. मात्र तर राहिलं, मात्र खळ्यात हे. पण महाराज जुन्या काळामध्ये सरा राहायचा. सरा वावरात का राहायचा? सरा. जेव्हा तो सर्व वेचून घेतला जाईल तेव्हा मग काय म्हणायचं? खळं झालं. मग रान नांगरायचं. मग म्हणायचं चौथी याचे ठाई. काहीच हा म्हणजे कर्तव्यही उरलं नाही आणि प्राप्तव्यही राहिलं नाही. याला म्हणायचं चौथी याचे ठाई. देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य उरले असे लोका लागे. वा वा वा. विठाला विठाला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनही सिद्धी गेले. येथ माझे जी उरले पाईक. परमार्थिक सत्तेसाठी पाईकत्व, पाईकपणा महत्वाचा आहे. त्याची प्राप्ती झालेली आहे. मग नवल अंकाराच्या गोठी हे जमणार आहे का प्राप्त झाल्यानंतर? हे जर झालं तर तुकोबराने त्याचं खंडन केलेलं आहे. शिकल्या बोलाचा दर्शील ताठा तरी जाता वाटा यमपंथे तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व आणि ताठा. विठाला विठाला चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. मग ज्ञान प्राप्त झालंय ना, त्याचं ज्ञान प्राप्त झालंय. पण त्याच्या ज्ञेयाची ओळख झाली का? त्याचं ज्ञेय कळालंय का? ज्ञान आहे पण ज्ञेय कळाला का? त्याचा ज्ञाता तू आहेस, करता तू आहेस पण भोगता तू नाहीस. करता तू हो पण भोगता तू होऊ. आणि जर भोगता झालास तर उपभोगच घेशील. आणि ज्याचा उपभोग घेतला त्याची उपाधी तुला लागेल आणि पुन्हा जीवदशा संपणार नाही. विठाला विठाला जीवदशा संपावी असं वाटत असेल तर ज्ञानोबऱ्याची गोवी आहे. तैसे भ्रमरभेदी कोडे भल तैसी काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडिये कोवळीये. रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रे भ्रमरा सांडी तू अवगुणा सांडी तू अवगुणा रे भ्रमरा रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रुना जुना रे भ्रमरा रे भ्रमरा. विठाला विठाला ऋण म्हणजे मी आणि झून म्हणजे माझं. अहम भाव आणि मम भाव हा निवृत्त झाला पाहिजे. त्यासाठी देखिले श्री गुरुचे चरण पाहणं वेगळं
आणि देखणं वेगळं. महाराज इथं देखील शब्द आलेला आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया, हा विषय सगुण आहे. इथं विषय चालला निर्गुणाचा. आता इथं निर्गुण विषय कसा ओळखायचा? ओळखा ना तुम्ही, हुशार आहेत महाराज. आजपर्यंतचा इतिहास आहे, तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून हा विषय चाललेला आहे. ज्ञानोबराचा हा अभंग आहे, पण ज्या ज्ञानोबराचा अभंग आहे त्या ज्ञानोबरांना समाधी दिलेली निवृत्तीनाथांनी अगोदर. इथं गुरुने शिष्याला समाधी अगोदर दिली. लौकिक जीवनामध्ये शिष्याने गुरुला समाधी द्यायची. इथं काय झालंय? इथं उलट झालंय. इथं गुरुने अगोदर शिष्याला समाधी दिली. आता ज्या शिष्याला समाधी दिली ते त्यांचं मत काय ते ऐका. ज्ञानदेवे घेतले ज्ञान बाबा बाळ, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ, कथा कीर्तन करी तू बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करतो बाबा बाळ चंदू, बाबा बाळ चंदू, बाबा बाळ चंदू, बाळ चंदू, बाबा बाळ चंदू, बाळ चंदू, बाबा बाळ चंदू. याच्यासाठी फडव तुम्ही येत जा. ज्ञानदेव घेतले ज्ञान बाबा बाळ छंदू, हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करी तू आ बाबा बाळ चंदू, बाबा बाळ चंदू, बाळ चंदू, बाबा बाळ चंदू. कसं आहे ते? असं आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानदेवे घेतले ज्ञान. जे ज्ञान घेतलं कशासाठी? ध्यानासाठी. ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पालटे काया. हृदय धरोनिया ध्यान. ध्यानाचा परिणाम काय झाला? समाधी अवस्था प्राप्त झाली. महाराज समाधी अवस्था प्राप्त झाली, पण तिचं प्रतीक काय? समाधी संजीवन. महाराज एक लक्षात ठेवा बरं का, तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून सांगतो. समाधी संजीवन हरिपाठच का? समाधी संजीवन अमृतानुभव का नाही? समाधी संजीवन चांगदेव 65 का नाही? समाधी संजीवन ज्ञानेश्वरी का नाही? समाधी संजीवन हरिपाठ का बरं? पण मी इथं नाही सांगणार, याचा चार्ज वेगळा पडेल. विठाला विठाला त्यासाठी दुसरं कीर्तन करावं लागेल. नाही नाही सांगणार आहे. माऊलीच्या परंपरेत आपला गड आहे ना, आपला गड माऊलीच्या परंपरेत आहेत. आम्ही माऊलीचे आहेत, माऊलीचे लेकर आहेत आपण. का नाही सांगायचं? लेकराला सांगायचंच. त्याच्यासाठीच ब्रह्मचर्य राहिलोत ना. हा संसार केला असता कितका मोठा. हा सांगणार. विठाला विठाला. 4 प्रकारचे वाङ्मय आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे, ज्या काळामध्ये माऊलींनी या विश्वामध्ये या जगाकडे पाहिलं, काही सुखी आणि काही दुःखी दिसले. पण ज्या काळामध्ये माऊली अवतार कार्याला आणि वाङ्मय रूपाला सुरुवात केली, त्या काळामध्ये माऊलीला पहिला संवाद माऊलीचा जर कोणाबरोबर झाला असेल तर आत्म्याबरोबर. प्रसिद्ध माणसं जगाबरोबर संवाद करत असतात. प्रसिद्धांचा संवाद जगाबरोबर आहे आणि सिद्धांचा संवाद ईश्वराबरोबर असतो. कारण ज्ञानोबरा हे सिद्ध होते. ज्ञानामध्ये ईश्वर पाहणारे
आणि ज्ञानामध्ये ईश्वर बनवणारे पहिले संत ज्ञानेश्वर. आणि म्हणून पहिला संवाद ज्ञानाचा होतो तो आत्म्याबरोबर, कारण आत्मा हा ज्ञानी आहे, आत्मज्ञानी. सर्वात श्रेष्ठ ज्ञानी जर कोण असेल तर तो आत्मा हा ज्ञानी आहे. आणि आत्मा हा ज्ञानी असल्यामुळे अशा ज्ञानाबरोबर पहिला संवाद झाला, त्याला आत्मसंवाद. आणि या आत्मसंवादासाठी जो ग्रंथ केला त्याचं नाव आहे अमृतानुभव. ज्ञानोबरांनी आत्मसंवाद केल्यानंतर दुसरा संवाद केला. अरे या जगामध्ये सगळं जग हे जड आहे, मूढ आहे, पापी आहे. या जगामध्ये एखादा मित्र असावा. आत्मा तर मित्र आहे पण तो निर्गुण आहे, तो दिसत नाही, जगाला दाखवता येत नाही आत्मा. पण या जगामध्ये एखादा मित्र असावा ना, बरं का, जगामध्ये एखादा मित्र असावा. कसा मित्र असावा? नेहमी हॉटेलमध्ये घेऊन जाणारा, ठेसा कमी करणारा, असा मित्र पाहिजे. एक सुविचार होता मराठी शाळेत, झाडता झाडता आम्ही वाचायचो, तो झाडींची राहायची. दिलदार काहीतरी होतं पाहिजे, दिलदार. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असंच. बरा बरा चांगला नाही म्हटलं, काय मराठी भाषा असेल वा रामकृष्ण हरी. बरा बरा म्हटलं, चांगला म्हटलं नाही, कारण तिथं सुद्धा विश्वासाचा घात होण्याची विठाला मराठी भाषा मला आई आहे, मराठी भाषा ही आई आहे. असो, तर दुसरा ग्रंथ माऊली ज्ञाननाथांनी केला तो चांगदेव पासष्टी. मित्र असावा, पण कोण मित्र केला? योगी. अरे योगी मित्र केला, पण हे योग्यांचे योगीराज होते. योग्यांची माऊली, योग्यांची आई होती ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. महाराज ज्ञानेश्वर महाराज तर योग्याची माऊली आहे, सगळ्या जगात प्रमाणपाठ आहे. आणि चांगदेव काय कमी होता का? चांगदेव कमी होता का? अहो चांगदेव जर कमी असता तर माऊलीने मित्र केलाच नसता. लक्षात ठेवा, ज्ञानराज माझी योग्याची माऊली प्रत्येकाच्या पाठ आहे, पण चांगदेव सोपा होता काय? ऐका चांगदेवाचं घरानं, 14 विद्या आणि 64 कला. चांगदेवाला काय प्राप्त होतं? 14 विद्या आणि 64. पुढं पहा, चांगदेव काय सोपा नाही. वेदशास्त्र संपूर्ण अवगत जयाला. काय त्याला प्राप्त होतं? वेदशास्त्र संपूर्ण अवगत जयाला. पहा तिसरं पद, षडचक्र भेदुनी साधिती योगाला. रामदेव बाबा असे 1000 लागते. हा, चांगदेवा पुढं रामदेव बाबा किती लागते? हजारो. एक रामदेव बाबाने हजारो. कमीच पडते तरी बरोबरी होणार नाही चांगदेवाची. षडचक्र भेदुनी साधिती योगाला. आणि पा पुढं, चतुर्दश संवत्सर आमरदेह केला. आता हे कोणाला जमणार नाही, हे कोणालाच जमणार नाही. माऊलीला जमलं नाही, माऊलीला जमलं नाही. चतुर्दश संवत्सर आमरदेह केला म्हणजे 14 प्रकारचे चांगदेव. 100 वर्षामध्ये चांगदेव जन्माला आले. यम आला, यम आला ग लगी अंशी रूप धारण करायचे. कोण? चांगदेव महाराज. यम आले का देहातला जो आत्मा आहे तो ब्रह्मांडामध्ये घेऊन जायचे. आणि ह्या देहाला कोण विचारते? कोण देहा ते सांभाळी, याला कोण सांभाळी? या मड्याला लगी यम पाठीमागे जायचे. असं किती वेळा हुलकावणी दिली? 14 वेळेस चांगदेवाने यमाला हरिलय. वाढविला विनाशीन वाढविला, विनाशीन वाढविला. 14 वर्ष विनाशीन वाढविला, विनाशीन वाढविला, विनाशीन वाढविला. वा वा, भगवान बी येतं, पंडितही बी येतं. पण नेमके भगवान खरा का पंडित खरा? दोन्ही खरे, दोन्ही खरे.
अतिशय सुंदर प्रमाण दिलं. काय 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधाविन शीन वाढविला. बरोबर आहे. जोपर्यंत मुक्ताई भेटली नाही तोपर्यंत शरीरच राहिलं. शरीराचं रूपांतर जीवामध्ये झालं नाही, जीवाचं रूपांतर देहामध्ये झालं नाही. इकून तिकून देहा झालं तर तिथं सुद्धा अहम भाव आणि मम भाव आलाच. पण जेव्हा भेटायला गेले आळंदीला, कधी गेले भेटायला? इंजेक्शन मारलं माऊलीनी सांग्याला. इंजेक्शन कळत ना, इंजेक्शन दिलं. कधी? जेव्हा माऊली इकडं, आता तुम्हाला सांगतोच गडा, हे आता विषय लाभू दे थोडं. काय ज्या काळामध्ये ब्राह्मणाचं कोर्ट पैठणला होतं, त्या काळामध्ये मराठ्याचं कोर्ट साताऱ्याला होतं. ज्या काळामध्ये मराठा समाजाचं कोर्ट साताऱ्याला होतं, त्या काळामध्ये वडाऱ्याचं कोर्ट पंढरपूरला होतं. अजूनही पंढरपूरचा मान. ज्या काळामध्ये वडाऱ्याचं कोर्ट पंढरपूरला होतं, त्या काळामध्ये भिकाऱ्याचं कोर्ट मढीला होतं. मढीचं भिकार. तर मला असं वाटतं बास करावी देस, जास्त नको सांगायला. ज्या काळामध्ये ब्राह्मणाचं कोर्ट पैठणला होतं म्हणून माऊली शुद्धीपत्र मागण्यासाठी आळंदीहून पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर शुद्धीपत्र दिलं नाही. ते काय सोपे नव्हते. ब्राह्मण भेव, ब्राह्मणाला भेऊन राय. शब्दच कोणत्या पटकीने घातला याच्यात शास्त्रात. मला ब्राह्मण भेव अजून वेदात नाही पाहिला मी. ब्राह्मण भेव म्हणजे काय? ब्राह्मणाला भेऊन राय. नाहीतरी ब्राह्मणाला भेऊनच राहा भाऊ, कधी काय होईन. मिळालेलं आरक्षण सुद्धा जाऊ शकतं. या लोकांचं सांगता येत नाही. भेऊनच राहावं. विचित्र लोक झाले ते. तत्वता मांडणी, आमकीन मांडणी, मला तर लोखंडाचीच मांडणी आणावं. काय खरं नाही या लोकांचं. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्या काळामध्ये सुद्धा विद्वान ब्राह्मण होते, पण माऊलीसारखे ब्रह्मज्ञानी नव्हते. ब्राह्मण होते पण ब्रह्मज्ञानी नव्हते. माऊली आल्यानंतर सांगितलं, हो आळंदीहून मी आलोय. आळंदीहून आलात का? त्या संन्याशाचे मुलं आहेत का तुम्ही कार्टे? आम्ही आहेत. आम्हाला एक करा ना, आम्हाला जातीमध्ये घ्या ना, आमची मौज बंधन करायची. आम्हाला घ्या ना, आम्हाला वेदाचा अभ्यास करायचा आहे, आमची मौज बंधन करायची. त्या काळामध्ये माऊलीला वाळीत टाकलं होतं, जातीच्या बाहेर म्हणायला. आम्हाला जातीत घ्या असा त्याचा उघड अर्थ होता. शुद्धीपत्र द्या म्हणजे शुद्ध करून घ्या आणि तुमच्या पंक्तीला घ्या असा त्याचा अर्थ आहे. संगतीला घ्या आणि पंक्तीला घ्या असा त्याचा अर्थ आहे. पण नाही घेतलं. हे तुमच्या बापाने अगोदर संन्यास घेतला स्त्रीपाद म्हणून आणि नंतर संसार केला आणि तुम्ही त्याचे लेकरं झाले. नाही नाही. काय नाव आहे तुझं? माझं नाव ज्ञान आहे. आमच्या पैठणमध्ये सुद्धा त्यावेळेस पैठण नाव, त्यावेळेस प्रतिष्ठान नाव होतं. आमच्या प्रतिष्ठान नगरीमध्ये सुद्धा एक रेडा आहे आणि त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. असं का? तिथून तो सारखाच. माऊली म्हटले, हो त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप सारखंच आहे. हा, आमच्या समोर पांडित्य दर्शन करतो, त्याला जर मारलं तर तुला लागेल का? शक्य आहे. माऊली म्हणले, हो शक्य आहे. कारण माऊलीला जिरायची होती ना, आणि यांना जिरून घ्यायची होती. माऊली म्हटले, हो त्याचं माझं शरीर एकच आहे, मारा त्याला आसूड. उठलं ते भडग आणि उठून महाराज त्या रेड्याकडे गेलं, टोणग्याकडं. टोणगाच आसन त्यो. टोणग्याकडे गेला आणि मारला ना आसूड. मारी ती आसूड म्हशियाचे पाठी. म्हशियाचे पाठी
मारिता आसूड तोची वळ उठी ज्ञानदेवा. ह्यो भोंदूगिरी करतोय. असे अनेक शब्द त्या काळामध्ये वापरले बरं का. कारण नाथांच्या अंगावर थुकणारे माऊलीला कसे सोडतील. कल्पना करा तुम्ही, कल्पतरूसारखी नाथांच्या अंगावर थुकणारे माऊलीला सोडतील कसे. जे स्वकीयाबरोबर युद्ध करायला घाबरत नाहीत ते परकीयाला का सोडतील. सोडणार नाहीत. विचार केला. हा प्रसंग झाल्यानंतर हा प्रसंग थोडासा थांबला. नंतर ब्राह्मणाने दुसरा युक्तिवाद केला. आता त्या टोणग्याला जर मारलं तर तुझ्या अंगावर वळ उमटतोय, मग तू तर ब्राह्मण आहे, तू वेद बोलणार आहे. हा टोणगा वेद बोलन का. माऊली म्हणले असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. याच्या पुढचं एक पद आहे, याच्या पुढचं एक प्रमाण आहे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. विठाला 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 माऊली म्हणले असाध्य सुद्धा साध्य करतात, त्यांना संत म्हणतात. संत संत संतच असतात. संत शांतही असतात आणि संत श्रीमंतही असतात. विठाला विठाला म्हणले तू ब्राह्मण आहे, हा टोणगा ब्राह्मण होईन का. माऊली म्हणले का होणार नाही, ते सुद्धा शक्य आहे. सगळे ब्राह्मण बसलेले आणि सगळ्या ब्राह्मणासमोर माऊली उठले. म्हणले आता जिरूनच घ्या बेटे हो तुमची. माऊली गेले न त्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भा तुझ्या हलविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. बोलविला, गर्भा तुझ्या हलविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा रेड्यामुखी वेद बोलविला. पण आपल्याला वा 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 ओंकार प्रणवाचा त्याच्या पुढे जायचं आपल्याला. तिसरा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. हा पहिला टप्पा झाला रेड्यामुखी वेद बोलविला. दुसरा टप्पा झाला ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. इथं आज्ञा आहे बरं का. या प्रमाणामध्ये लक्षात ठेवा, आज्ञा केली. याच्यामध्ये आज्ञा आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद हे आज्ञार्थी, हे आज्ञार्थी वाक्य इथं आज्ञा केलेली. रेड्याला आज्ञा करतात, जीवाला तर आज्ञा केली, पण रेड्याला सुद्धा काय केली, आज्ञा केली. आता त्याच्या पुढचा तिसरा टप्पा आहे. आज्ञा केली आणि रेडा वेद बोलला. रेडा वेदच बोलला म्हणजे नेमकी काय बोलला हे प्रमाण आपल्याला पाहिजे. विठाला 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 ओम आग्नी मिळे पुरोहितम. रेडा वेद बोलला पण पहिला शब्द ओम. ओम. आग्नी मिळे पुरोहितम. हा रेडा वेद बोलला आणि माऊलीने त्याला बरोबर घेतलं. माऊली म्हणली आता मी तर ठेवणार नाही, बरेच तुम्ही रेड्यासारखे इथंच राहा, तुम्ही बाकीचे रेडे इथंच राहा, पण ज्याने अरे रेड्याने तुमचा अपमान केला, कठळे तुमचा अपमान केला, कठळे हो, आता मी याला इथं ठेवणार नाही. कठळ्यामध्ये हा कठळ्या नको. त्याला देव पण आलंय आणि तुमचं देव पण तुम्ही घालिलं. तुम्ही इथंच राहा, आता इथंच पूजा करीच एकनाथ महाराजाची 10-5 रुपये. तुम्ही येऊच नका. इथंच ठेवलं माऊलीने त्यांना. प्रसाद देवणी केले सुखी. इथंच राहा बेटे हो. खा, निवद खा, पेढे खा, पानफूल खा, उदबत्त्या खा, इथंच राहा गोदावरीच्या काठ. विठाला माऊलीने रेड्याला घेतलं आणि रेड्याला घेऊन माऊली वरखेडला आली. पैठणवरून पहिला शुद्धीपत्र दिलं बरं का, हे सांगायचं राहिलं. शुद्धीपत्र दिलं, ताम्रपट.
ताम्रपट लिहून दिला, पण ते माऊली होते. आता काही लोक पार्ट्या असतात ना, आडीचे नडीचे वडीचे खोडीचे, त्या बी काळात तिथं पार्ट्या होत्याच. पालखीवाल्याची पार्टी, मधल्या गल्लीची पार्टी, म्हसोबाची पार्टी, आतल्या नाथाची पार्टी, पुढच्या नाथाच्या पार्टी, अशा बऱ्याच पार्ट्या प्रत्येक गावात आहेत. तशा तिथं पार्ट्या होत्या. मग ते लोक म्हणले माऊलीने वेद बोलवणारा हरकत नाही, पण आम्हाला माऊलीचा सत्कार करायचा आहे. माऊलीच्या जीवनामध्ये पहिला फेटा आणि पहिला सत्कार जर कुठं झाला असेल ना महाराष्ट्रामध्ये, तर तो पैठणला. माऊलीचा जो फेटा आहे ना, आणि त्या फेटाला असा तुरा आहे खाली लावलेला, त्या तुरा जो लावलेला फेटा आहे ना, तो पैठणच्या ब्राह्मणाने केलेला सत्कार आहे. आणि तसाच सत्कार घेऊन माऊलीने वरखेडला मुक्काम केला. दुसरा मुक्काम गोदावरीच्या काठावर नेवासा या ठिकाणी झाला. आणि नेवाशामध्ये माऊली आल्यानंतर तसेच तापी तीरामार्गे गोदावरीला पुनतांब्याला माऊली आले. आणि तिथं चांग्या, तिथं समाधीला बसला होता. चांग्या म्हणजे सोपा नाही. आता मी गादे म्हणून म्हणतोय, चांगदेव महाराज म्हणा. आमच्याकडे सुद्धा एक चांगदेव महाराज आहे, त्याच्या नादी लागत नाही कोणी. सगळ्याला त्यांनी जेरीच आणले. म्हणजे सर्वसामान्यांना चांगदेव नाव ठेवलं तर ते कोणाचं आहे का ना, मला इथं कम बसले, तुला काय करायचं. म्हणजे प्रश्न का उत्तरच आहे. तुमचं प्रेमाने प्रश्न, त्याचं भांडणाने उत्तर. आज एखाद्याचं नाव चांगदेव ठेवलं, तो सुद्धा असा वागतोय, तो चांगदेव कसा असन. अशा परिस्थितीमध्ये चांगदेव महाराज तिथं समाधी अवस्थेला बसलेले. आणि त्या काळामध्ये एकदा समाधीला बसले का 7-7 महिने ते उठत नव्हते. 7 महिने मग त्या भागातले लोक जे मेलेले आहेत ना, सगळे लोकांनी धरायचे तिथं आणून टाकायचे. माऊलीने येता येता हे लोक पाहिले, म्हणले अरे काय झालं, हे विश्वाची माझे, माझ्या घरामध्ये असे माणसं मरायला लागले, मी मरून देईन काय. माऊलीने नुसतं संजीवनी हातामध्ये पाणी घेतलं गोदावरीचं, असं शिंपडलं महाराज. शिंपडल्याबरोबर सगळे उठले आणि सगळे उठून माऊलीचे वारकरी झाले. आणि माऊलीचे वारकरी झाले. मग चांगदेव महाराज उठले. हा अरे एका बी मेलेला माणूस दिसताना. मग तिथं मुक्ताई होती, सोपानदेव होते, सगळे संत त्या ठिकाणी होते. सगळ्या संतांनी विचार केला, अरे 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 अशी परिस्थिती का प्राप्त झाली, त्याचं कारण काय असेल. अरे काही निवृत्त झालेले साधक होते, काही ज्ञानी साधक होते, काही सोपी भक्ती करणारे होते, काही अंतकरणातून मुक्त झालेले साधक होते. ते म्हणले काय सांगायचं महाराज, ज्ञानोबरायाच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपानदेवाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली, पवित्र झाली. आणि जेवढे माणसं मेले होते तेवढे जिवंत झाले. जसं हिरव्या चारे भांबवे पशु, तसं महाराज त्या भक्तीच्या, ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या पाठीमागे जीवन केलेले सगळे साधक गेले. माऊली म्हणले अरे मी 1400 वर्ष जगलोय आणि 1400 वर्ष अजून कोणी जगलेला नाही, असा नेमकी ज्ञाना कोणी मला पाहिजे. आता असा एवढा साक्षात्कार झाला तरी चांगदेव कोराच राहिला. माऊली आळंदीला पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर मनात एकच, कोणाच्या, चांगदेवच्या मनात एकच रुखरुख लागली ना, कसा गडी असेल रे आपल्या पुढचा पहिलवान, मी तर हिंद केसरी आहे, मला पाडीन का काय, पाडूनच यायचं नाही, पडून तर येतो, पाडायचं नाही तर पडायचं. निघाले म्हणजे काय असे तसे निघाले काय महाराज. ते चांगदेव होते. व्याघ्रारूढ जातात ज्ञानेश्वर भेटी. आहे का, हे दुंडा महाराजांनी लिहिलेले. कोणी, दुंडा महाराजांनी, प्रतिज्ञानेश्वर. चांगदेवाचं चरित्र दुंडा महाराजांनी लिहिलं. आणि त्यामध्ये ते म्हणतात व्याघ्रारूढ जातात ज्ञानेश्वर भेटी, स्वात्म सुख प्राप्ती विश्रांतीवटी, मुक्ताबाई प्रसादे स्वरूप दृष्टी, आणि अवघी ब्रह्मरूप भासतसे सृष्टी. पुढे 700 शिष्य चांगदेवाचे. मधी चांगदेव वाघावर बसलेले. आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये कोणता साप आहे, वासुकी नावाचा. त्या वासुकी नावाचा चाबूक कोणाच्या हातात होता, चांगदेवाच्या. पुढे 700 शिष्य, मधी वाघ, तिथं बसलेले. आणि पायामध्ये मलयागिरी चंदनाची खडावा, सगळ्या अंगाला कस्तुरी लावलेली, सगळ्या अंगावर रुंडमाळा एवढ्या घातलेल्या. आणि मग चांगदेव महाराज चालेत. पाठीमागे 700, पुढे 700,
मध्ये चांगदेव. आता मुक्ताई म्हणली ज्ञाना, अरे काय आपली परिस्थिती अशी भेटत, आपली काय गरिबी, काय आपली झोपडी आहे, किती श्रीमंत आलाय चांगदेव भेटायला आपल्याला, चला लवकर त्यांच्या भेटायला. पुढे 700 चपाटी, मागे 700, मध्ये चांगदेव, हातामध्ये सापाचा चाबूक आहे, चला. म्हणले मुक्ते तुला हे तर कळत नाही, भेटायला जायचंय ना, जसा तो भेटायला आला तसा आपल्याला बी भेटायला जायचंय. मला जसा आपल्याला भेटायला आला तसा आपण त्याला भेटायला जाऊ, चल ना. तो वाघ आलाय ना, आपण भिंती. महाराज माऊली भिंतीवर गेले. चालविली जड भिंती हरली चांगल्या जीवनाती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा महाराज.